नमस्कार। आज दीड दिवसाच्या गणपतीला निरोप देण्यासाठी नवघर माणिकपूर परिसरातील जुने पारंपरिक जो तलाव या ठिकाणी दिवाणमान येथे आहे, या ठिकाणी आज सर्व लोक येण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय नारायण मानकर साहेब देखील आहेत। ते आज या दिवाणमान तलावावरती काय विसर्जनाची तयारी आहे आणि कसं काय चाललेलं आहे ह्याबद्दल आपल्याशी बोलतात। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, तुम्ही काय सांगाल दिवाणमान तलावावरची सर्व? आज इकडे दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन दिवाणमान तलावावर होत आहे आणि नेहमीप्रमाणेच महापालिकेने खूप चांगली सोय केलेली आहे। गेल्या वर्षी दीड दिवसाचं साधारण 1500 गणपतीचं विसर्जन झालेलं होतं। आज देखील गणपतीचं विसर्जन मोठ्या धूमधडाक्यात आणि आनंदात होत आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपती उत्सव हा उत्साहाचा आणि आनंदाचा असतो, परंतु या उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात आपण पर्यावरणाचं रक्षण करावं हा देखील महापालिकेचा दृष्टिकोन आहे। आणि त्या दृष्टीने महापालिकेने गेल्या 2 वर्षापासून खूप चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी कृत्रिम तलाव केलेले आहेत, व्हेइकलवर तलाव केलेले आहेत, टेम्पोवर, आणि लोकांनी कृत्रिम तलावात त्या टेम्पोवरील तलावावर विसर्जन करावं असं आवाहन केलं जात आहे आणि नागरिक त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला जात आहे। आणि त्याबरोबरच गणपतीच्या जोडीला जे निर्माल्य असतं ते निर्माल्य तलावात अथवा पाण्यात न टाकता ते निर्माल्य कलशात टाकावं, मग ते महापालिका जमा करते आणि त्याच्यातून खत निर्मिती करते। गेल्या वर्षी देखील हजारो गणपतींचं विसर्जन हे कृत्रिम तलावात झालेलं आहे आणि हजारो टन निर्माल्याचं खतात रूपांतर झालेलं आहे आणि त्यामुळे पर्यावरण रक्षणाला खूप मोठी मदत झालेली आहे। तरी महापालिकेमार्फत मी आवाहन करतो की नागरिकांनी कृत्रिम तलावाचा वापर करावा आणि निर्माल्य कलशात टाकून महापालिकेला सहकार्य करावं अशी मी विनंती करत आहे। आता सध्या जे गणपतीचं विसर्जन होत आहे ते तलावामध्ये आणि तलावाच्या बाजूला कृत्रिम तलाव बनवले आहेत, ह्याच्यामध्ये कसं वर्गीकरण तुम्ही करतात? नाही, आता बरेचसे लोक, मी तिकडे होतो, बरेचसे नागरिक कृत्रिम तलावात करतात। इथे कृत्रिम तलावात आहे, उजव्या बाजूला कृत्रिम तलाव आहे आणि ठिकठिकाणी टेम्पोवर देखील तलाव आहेत। काही जणांना शक्यच नाही किंवा काही जणांची इच्छा असते की तलावात करावं, परंतु हा मोठा तलाव देखील प्रत्येक वर्षी उपसला जातो, त्यामुळे ह्या तलावाला देखील सगळे लोक म्हणतात की कृत्रिम तलावात मानला जातो। त्यामुळे काही लोकांची भावना असते की आम्हाला तलावात करायचं आहे, तर महापालिका त्याला आडकाठी करत नाही, परंतु लोक स्वेच्छेने कृत्रिम तलावात विसर्जन करत आहेत। तर आता आपण बघितलं, मानकर साहेबांनी सांगितलेलं आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेने कृत्रिम तलाव बनवल्यामुळे भरपूर तलावावरचा जो भार आहे तो देखील कमी झालेला आहे आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी देखील मदत होत आहे। त्याचप्रमाणे जे काही निर्माल्य जमा होते त्याचा खत निर्माण करून ठिकठिकाणी चांगल्या सोयीसाठी वापरलं जातं। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबे।